इथून आता 10वीत जाणार अभ्यासाचं डोकं खाणार 9वी इथून आता 10वीत जाणार अभ्यासाचं डोकं खाणार अभ्यास केल्याने फायदा होतो नाही केल्याने तोटा होतो आणि मार्क कमी आल्यावर आपण स्वतःला दोष देतो अभ्यास केल्याने होतो फायदा नाही केल्यावर मारायचा हा आहे कोणता कायदा गणित विषय जातो डोक्यावरून मार्क मिळाले डोळे जातात भरून 8वीपर्यंत जरा बरं होतं आता अवघड होणार अभ्यास आमचं डोकं खाणार सगळे लोक म्हणायला लागले 10वीचं वर्ष खूप अवघड असतं असे लोक म्हणतात 10वीला खाली तास लावावे लागतात 9वी इथून आता 10वीत जाणार अभ्यास आमचं डोकं खाणार 9वी इथून आता 10वीत जाणार अभ्यास आमचं डोकं खाणार शेजारचे लोक म्हणायला लागले तू रॅप नको करू तो अभ्यासात जरा व्याप दे रॅप माझ्यासाठी माझा जीव आहे मला ठाऊक नाही अभ्यास करू काय रॅप याचं माझ्यासाठी जीवन आहे शिक्षक काय कोण टार्गेट करते तेच करू शेवट मार खाते मार खाऊन ते रडत नसते नंतर ते हसत असते पोरीकडे काय जादू असती मार्काच्या अगोदर रडायला लागले रडल्यावर शिक्षक त्यांना मार्क नसते 8वीपर्यंत जरा बरं होतं आता अवघड होणार अभ्यास आमचं डोकं खाणार अभ्यासाचे फायदे व तोटे होतात मार्क मिळालं घरी शिक्षक येतात व नाव सांगून मोकळे होतात नंतर आम्हाला घरी खूप खवळतात खवळल्यावर मी शांत बसतो नंतर मी रडत बसतो दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन त्या शिक्षकाने बळगत असतो आमच्या शाळेत पुढचं शिकवून घेतात नंतर त्याचा सजलेला लावतात नाही लिहिल्यावर खूप मारतात आम्ही म्हणतो पुढचं नाही लिहिलं तर काय करणार शिक्षक म्हणतात मार्क नाही देणार 9वी इथून आता 10वीत जाणार अभ्यास आमचं डोकं खाणार 9वी इथून आता 10वीत जाणार अभ्यास आमचं डोकं खाणार